हाय हॅलो नमस्कार, तुम्हा सर्वांचं आजच्या एका नवीन व्हिडिओमध्ये मनापासून स्वागत आहे। तर कालच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सहलीविषयी बेसिक अशा गोष्टी सांगितलेल्या होत्या आणि पॅकिंग वगैरे करतानाचा व्हिडिओ मी शेअर केलेला होता। तर आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला सहल कुठे कुठे जाणार आहे आणि तिथले ठिकाणं तर ते व्हिडिओ आणि फोटोच्या माध्यमातून दाखवण्याचा प्रयत्न करणार आहे। तर चला व्हिडिओला सुरू करूया। शुभजल क्रिएशन या चॅनलला सबस्क्राईब करा आणि नवनवीन व्हिडिओजसाठी बेल आयकॉन प्रेस करा। रात्रीचा प्रवास पूर्ण करून दुसऱ्या दिवशी सकाळी सहलीच्या बस या कोल्हापुराला पोहोचल्या आणि सर्वात पहिले ठिकाण म्हणजे कनेरी मठ। तर तिथेच 2 दिवस मुलं राहणार होते आणि तिथूनच बाकीचे सहलीचे ठिकाणं बघण्यासाठी जाणार होते। तर कनेरी मठामध्ये फ्रेश वगैरे होऊन शाळेचे स्पोर्ट ड्रेस घालून महालक्ष्मी मंदिराच्या दर्शनासाठी मुलं गेले आणि तिथलेच हे फोटोज आहेत। त्यानंतर मुलांना नाश्ता देण्यात आला आणि पुन्हा दुपारी संपूर्ण कनेरी मठ दाखवण्यात आला, कारण हा मठ खूप मोठा आहे, एक प्रकारचं हे एक म्युझियमच आहे आणि इथे खूप सुंदर सुंदर अशा मूर्त्या आहेत, खूप छान छान अशा कलाकृती आहे। तुमच्यापैकी जे कोणी या ठिकाणी जाऊन आलेलं असेल तर त्यांना नक्कीच माहिती असेल की किती छान छान कलाकृती आहे इथली। आणि सहलीच्या माध्यमातून मुलांना नवनवीन गोष्टी शिकायला मिळतात, बघायला मिळतं, ज्ञान वाढतं आणि खूप आनंद झाला त्यांना हे म्युझियम बघून। आणि माझा मुलगा देखील सांगत होता की त्याला आवडलेलं हे एक ठिकाण की मम्मी मला कनेरी मठ खूप आवडला म्हणून। तर फोटोच्या माध्यमातून तुम्ही बघू शकता की कशा कशा प्रकारच्या तिथे मूर्त्या आहेत। तर कनेरी मठ बघून झाल्याच्या नंतर मग मुलांनी जेवण वगैरे केलं आणि त्यानंतर त्यांना दुसरं ठिकाण म्हणजे शाहू पॅलेस दाखवण्यासाठी नेण्यात येणार होतं, कारण कोल्हापुरातील 4 ठिकाणं होती। तर त्यातले 2 ठिकाण म्हणजे महालक्ष्मी मंदिर आणि कनेरी मठ, तिसरं ठिकाण होतं ते म्हणजे शाहू पॅलेस। तर मग तिसऱ्या ठिकाणी जाण्यासाठी सहल रवाना झाली आणि शाहू पॅलेसला मुलं व्हिजिट देऊन आली, खूप छान छान फोटोज क्लिक केले आणि शिक्षकांचं देखील कौतुक आहे की प्रत्येक मुलाचे त्यांनी फोटोज काढले, ग्रुपवरती टाकले, ज्यामुळेच मी हा व्हिडिओ बनवणं मला शक्य झालं। तर व्हिडिओत तुम्ही बघू शकता शिक्षक लोक देखील आहेत आणि मुलं देखील सर्व। शाळेच्या 3 बस गेलेल्या होत्या। तर शाहू पॅलेस समोरील हे फोटो आहे। 2 दिवस मुलं कोल्हापुरात मुक्कामी असल्यामुळं व्यवस्थित त्यांना बघता आलं। पन्हाळा किल्ला यानंतरचं ठिकाण होतं, पण वेळेअभावी आणि तिथे जरा जंगल भाग असल्यामुळं ऐनवेळी ते ठिकाण रद्द केलं आणि मग मुलांना पन्हाळा किल्ला बघताच नाही आला। दुसऱ्या दिवशी सहल पुण्यासाठी रवाना होणार होती, त्यामुळे मग आदल्या दिवशी कनेरी मठातच मुक्काम केला। तिथेच जेवण्याची आणि झोपण्याची देखील व्यवस्था केलेली होती, कारण 2 दिवस मुलं कोल्हापुरातच राहिले। व्यवस्थित त्यांचा असा आराम देखील झाला, कारण प्रवासाने खूप थकून जायला होतं आणि गाडीचे जे ड्रायव्हर होते, बस चालक, त्यांचा देखील आराम होणं गरजेचं होतं, झोप होणं गरजेचं होतं, कारण एवढ्या मुलांना सांभाळणं शक्य नसतं। तर सहलीतील 2 मुलींचे वाढदिवस देखील होते आणि ते देखील शिक्षकांनी तिकडेच साजरे केले, तर ते फोटो देखील यामध्ये ॲड केलेले आहेत। तर नक्कीच या मुलींच्या पालकांना हे बघून आनंद झाला असेल की आपल्या मुलांचे वाढदिवस त्या घरी नसताना देखील सहलीमध्ये साजरे करण्यात आले। सर्व शिक्षकांनी मुलींना ओवाळलं वगैरे, केक वगैरे कट केला आणि सिंपल असा बर्थडे त्यांचा साजरा करण्यात आला। दुसऱ्या दिवशी सकाळी सहल पुण्यासाठी रवाना झाली आणि तिथे गेल्यानंतर सर्वात पहिले जे ठिकाण मुलांना दाखवण्यात आलं तर ते म्हणजे आपल्या छत्रपती संभाजी राजांचं जन्म ठिकाण म्हणजेच किल्ले पुरंदर।
महाराज की परत घे. जय भवानी जय भवानी पुरंदरावर पोहोचताच या बालचिमुकल्यांच्या आवाजाने संपूर्ण पुरंदर किल्ला गजबजून गेला असेल. छत्रपती संभाजी महाराजांचं नाव डोळ्यासमोर आलं की आठवते त्यांची शौर्यगाथा, त्यांचं त्याग, त्यांचं बलिदान. या राजाने आपल्यासाठी किती यातना सोसल्या विचार करूनच अंगावर काटा येतो. अशा या राजाच्या जन्म ठिकाणी ही मुलं जाऊन आली आणि बघून आली. मुलांना खूप आनंद झालेला असेल. मुलं सोबत जाताना भगवे झेंडे देखील घेऊन गेलेली होती, कारण अशा ठिकाणी गेलं की अंगात एक वेगळाच संचार येतो असं म्हणतात आणि ही गोष्ट खरी आहे. पुरंदराला भेट देऊन झाल्याच्या नंतर मुलांना पुढचं ठिकाण दाखवण्यासाठी नेण्यात आलं. तर सहलीचं पुढचं ठिकाण होतं शिवसृष्टी आणि इथे देखील मुलांना आपल्या राजाचा इतिहास बघायला मिळणार होता. पहिल्या मजल्यावर जायचं. चला सहलीत मुलांना खूप जास्त आवडलेलं ठिकाण म्हणजे शिवसृष्टी, कारण इथे गेल्यानंतर त्यांचा एक अनुभव वेगळाच होता. शिवसृष्टीमध्ये आपल्या राजाचा इतिहास त्यांना बघायला मिळालं. इतिहासाशी संदर्भात असलेल्या गोष्टी बघायला मिळाल्या. इतिहासाशी निगडीत असलेल्या गोष्टी म्हणजेच लघुचित्रपट, नाट्य रूपांतर मुलांना इथे दाखवण्यात आलं. त्यामुळे मुलांना शिवसृष्टी खूप आवडली. किल्ल्याची उभारणी कशी असते, बांधणी कशी असते, शस्त्रसाठा कसा असतो, कोणत्या शस्त्राला काय म्हणतात, गलबतं कशी असतात, या सर्व गोष्टी मुलांना प्रत्यक्ष डोळ्यांनी इथे बघायला मिळाल्या. त्यामुळे मुलांचा हा इथला अनुभव खूप वेगळाच होता. माझ्या दादूला देखील हे ठिकाण खूप आवडलेलं होतं. त्याने मला घरी आल्याच्या नंतर इतकं छान सांगितलं ना, तर मला देखील ऐकायला छान वाटत होतं. तर व्हिडिओत बघू शकता तुम्ही, चिलखत आहे, युद्धासाठी लागणाऱ्या सर्व गोष्टी आहेत, तलवारी आहेत आणि जे काही नाट्य रूपांतर मुलांना दाखवण्यात आलं त्याचे देखील फोटो मी व्हिडिओमध्ये ॲड केलेले आहेत. तर इथे एक गोष्ट बघितल्यानंतर माझ्या डोळ्यासमोर आला तो शिवाजी महाराजांनी फाडलेला अफजल खान. तर हो, हे वाघनखं हे देखील मुलांना बघायला मिळालं आणि खरंच त्यांची सहल सार्थकी लागली असं म्हणायला हरकत नाही, कारण आपल्या राजाच्या इतिहासातील हा अमूल्य ठेवा मुलांना प्रत्यक्ष डोळ्यांनी बघता आला यासारखा दुसरा आनंद नाही. यानंतर मुलांना कात्रजचं सर्प उद्यान दाखवण्यासाठी नेण्यात येणार होतं, पण वेळेअभावी ते देखील रद्द करण्यात आलं आणि मग त्यानंतर मुलं परतीच्या प्रवासाला निघाली, म्हणजे पुन्हा नाशिकला येण्यासाठी निघाली. तर 2 दिवसांची ही त्यांची सहल खूप चांगल्या प्रकारे त्यांनी अनुभवली असेल आणि आनंद घेतला असेल. शिवसृष्टी बघून झाल्याच्या नंतर मग सहल परतीच्या प्रवासाला रवाना झाली. वाटेत सर्वांनी जेवणं वगैरे केली आणि आम्ही देखील पालक आतुरलेलो होतो की मुलं कधी घरी येत आहे आणि कधी शाळेच्या ग्रुपवरती मेसेज येतोय की आम्ही शाळेत पोहोचलो म्हणून. तर ही सहल नक्कीच मुलांच्या आठवणीत राहणार याची खात्री आहे आणि आपल्या देखील आठवणीत राहावी म्हणून मी हा व्हिडिओ बनवलेला आहे. शक्य होतील तेवढे फोटोज आणि व्हिडिओच्या माध्यमातून मी तुम्हाला सहलीचा अनुभव देण्याचा प्रयत्न केला आहे. जर चुकून कुणी राहिला असेल तर त्यासाठी मनापासून मी माफी मागते. तर होप्स तुम्हाला आजचा व्हिडिओ नक्की आवडलेला असेल. व्हिडिओ आवडला असेल तर तुमच्या फॅमिली फ्रेंड्सबरोबर शेअर करा, व्हिडिओजला लाईक करा आणि नवनवीन व्हिडिओसाठी चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत टिल देन बाय, कीप स्माइलिंग अँड स्टे हेल्दी.